बँक कडून एस-आय-पी मध्ये इन्व्हेस्टमेंट करावी का? पैशाचे फंडे तुमच्या हाती या सीरीजमध्ये आपण एक छोट्या याच्यात समजून घेऊया, बँक कडून एस-आय-पी करावी का? आज मला लाँग टर्म साठी 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्षासाठी माझे काही गोल असतात. त्या गोलसाठी मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. कोणताही बँकर किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट तो माणूस ज्यावर आपण विश्वास ठेवून ती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, तो पुढचे 10 वर्ष, 15 वर्ष आपल्याला सेवा देण्यासाठी बांधील आहे का? हा प्रश्न आपण त्याला विचारणं गरजेचं असतं. आपले फायनान्शियल प्रॉब्लेम तो ऐकून घेऊन त्याच्यावर सोल्युशन आपल्याला देऊ शकतो का? त्याच्यानंतर वेळोवेळी आपल्याला लागणारी सेवा प्रदान करू शकतो का? असे काही प्रश्न आपण आपल्या बँकरला विचारणं गरजेचं असतं. बऱ्याच क्लायंटचा पोर्टफोलिओ आम्ही रिव्ह्यू करत असताना बँकेकडे काही इन्व्हेस्टमेंट असते, फायनान्शियल ॲडवायझरकडे काही इन्व्हेस्टमेंट असते, तिराईत व्यक्तीकडे काही इन्व्हेस्टमेंट असते. 2-2, 3-3 ठिकाणी जर तुमचा पोर्टफोलिओ बनत असेल, तो ओव्हर डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ बनत असतो. म्हणून तुम्हाला तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नी चालू करायची असेल, एक प्रॉपर फायनान्शियल ॲडवायझर निवडावा किंवा एक प्रॉपर फायनान्शियल प्लॅनर जो तुमचा पोर्टफोलिओ लाँग टर्म साठी तयार करून देईल आणि सस्टेन ठेवेल असा फायनान्शियल प्लॅनर तुम्ही निवडा. तुम्हाला तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करून घ्यायचं असेल, लाँग टर्म वेल्थ क्रिएशन करायचे असेल, नक्कीच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही तुम्हाला वन ऑन वन कन्सल्टेशन देऊ आणि तुमची फायनान्शियल जर्नी ही तुम्हाला पूर्णत्वास न्यायला आम्ही मदत करू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.